नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई चाललोय माथेरान फिरायला। तर आज आम्ही चाललोय ठाणेवरून माथेरानला आणि तिथे आता आम्ही जे जे पॉइंट पाहणार आहोत ते तुम्ही सुद्धा बघा। आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात। उशीर झालाय, ट्रेन चालू आहे का बघायला पाहिजे, कारण ते टॉय ट्रेन काही कारणास्तव बंद ठेवले। बघतो आता। माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड जिल्ह्यातील लोकांना धकाधकीच्या जीवनातून विश्रांती मिळण्यासाठी उत्तम पर्याय असलेले सर्वात जवळचे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले माथेरान डोंगर आहे। 2700 फूट उंच असलेल्या सपाट पठारावरती माथेरान वसलेला आहे। कोकणातील लाल जांभा दगड सर्वीकडे दिसून येतो। आजूबाजूचा प्रदेश पाहण्यासाठी कड्यांना पॉइंट बनवलेले आहेत। माथेरान हे सह्याद्रीतून सुटलेल्या मलंगडाची रांग आहे। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून महाराष्ट्रात मिनी टॉय ट्रेन प्रवास असणारे एकमेव ठिकाण आहे। माथेरान गावामध्ये इंजिनवरती एक सुद्धा खाजगी वाहने चालत नाहीत। माथेरान हे ऑटोमोबाईल मुक्त हिल स्टेशन असून तिथे तुम्ही धुक्याची चादर व सूर्योदय सूर्यास्त पाहू शकता। माथेरानला जाण्यासाठी तुम्ही मुंबईहून नेरळपर्यंत लोकल ट्रेनने येऊ शकता। तसेच जर पुण्यावरून आलात तर कर्जतवरून नेरळपर्यंत लोकल ट्रेनने येऊ शकता। तिथे टॉय ट्रेन उपलब्ध असते व सुटण्याच्या वेळांमध्ये खूप अंतर असल्यामुळे स्थानिक लोकांच्या टॅक्सीसुद्धा माथेरानला अमन लॉजपर्यंत चालू आहेत, किंवा तुम्ही वैयक्तिक गाडी बाईक येथे घेऊन जाऊ शकता व पार्किंगच्या पावती फाडून ठेवू शकता। अमन लॉजला माथेरानला जाण्याचं तिकीट काढून एंट्री मिळते। तुम्हाला तिथून माथेरानच्या बाजारपेठपर्यंत रेल्वे जाते व घोडा ई रिक्षा उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही चालत आनंद घेत जाऊ शकता। छोट्या पटरीवरून जायचा आनंद वेगळाच असतो। माथेरानमध्ये पाहण्यासारखी बाजारपेठ, टॉय ट्रेन, घोडा, घनदाट जंगल, स्वच्छ हवा, पाणी, मंदिर, मस्जिद, उद्याने, पॉइंट्स, प्राणी पक्षी, झाडे, फुले, खेळण्यासाठी गेम्स, रिसॉर्ट, त्यानंतर मोठं तलाव पाहायला मिळतं। इसवी सन 15व्या शतकात बहमनी सत्तेचा प्रभाव या प्रदेशावर होता। माथेरानवरती छत्रपती शिवाजी महाराजांची शिडी पाहायला मिळते, कारण 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रबलगड जिंकला तेव्हा हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता। माथेरान गाव हे प्रबलगड व आजूबाजूला उत्तरेकडे विकटगड, पश्चिमेकडे प्रबलगड, दक्षिणेला विशालगड, आग्नेयेला सोंडाई किल्ला असून माथेरान सुरक्षित स्थान होते। इसवी सन 1850 मध्ये ह्यूग मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता। त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला। तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वनट्री हिल पॉइंटवरून वर चढला आणि रामबाग पॉइंटवरून खाली उतरला। नंतर काही दिवसांनी त्याने या ठिकाणी घर बांधले। त्याच्या मागोमाग त्याचे इतर मित्रपरिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले। माथेरान गावातील स्वातंत्र्य सैनिक श्री विठ्ठल लक्ष्मण कोतवाल हे थोर समाजसुधारक व क्रांतिकारक होते। त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र लढा दिला। त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी माथेरान येथे झाला। त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। कोतवाल दास्ता नावाचा गुप्त सैनिकांचा गट तयार केला। ब्रिटिश पोलीस डीएसपी आर हॉल
यांच्याशी झालेल्या चकमकीत सिद्धगडाच्या जंगलात ते शहीद झाले. माथेरानवरील सुंदर तळ्याकाठी केसरनाथ महादेव मंदिराचा 1893 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. माथेरानवरून इरसालगड, प्रबलगड, मुरबे डॅम, कलावंतीन सुळका, कर्नाळा, मलंगगड, चंदेरी किल्ला, पेबचा किल्ला, नेरळ शहर, सह्याद्रीची रांग, सोंडाई फोर्ट पाहायला मिळतात. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि या अशा प्रकारे तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.